हाय, हॅलो, नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे बहीण भावाच्या नात्याविषयी. अर्थातच रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे काय? तर भाऊ बहिणीचं रक्षण करतो. पण मला असं वाटतं की रक्षाबंधनचा अर्थ खूप डीप आहे, खूप मोठा आहे. ज्याच्यामध्ये रक्षा म्हणजे काय? तर एकमेकाला वाचवणं इतकंच नव्हे, तर एकमेकांच्या कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, त्यांना कधीही एकटं पडू न देणं. खरं रक्षाबंधन, खरं नातं हेच की जिथे फक्त राखी हातावर नाही बांधली जात, जिथे एक प्रकारचा विश्वास दोघांच्याही मनामध्ये कायमस्वरूपी बांधला जातो, ते खऱ्या अर्थानं रक्षाबंधन असं मला वाटतं. तर आपल्याकडे एक कथा आहे ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याबद्दल ती सांगितली जाते. ती कथा अशी की ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या बोटाला जखम होते, त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता द्रौपदी तिचा जो भरजरी पितांबर आहे त्याची चिंधी फाडून भगवान श्रीकृष्णांच्या जखमेवरती बांधते. तर ह्याच्यामध्ये द्रौपदीचा कोणत्याही पद्धतीचा स्वार्थ नसतो. त्यामुळे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि जेव्हा महाभारतामध्ये द्रौपदीवर संकट ओढावतं, त्यावेळी भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांचे भावाचे कर्तव्य ते त्या ठिकाणी पार पाडतात. तर असं हे बहीण भावाचं पवित्र नातं. तर आजच्या या रक्षाबंधनच्या दिवशी आपणा सर्वांना रक्षाबंधन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. तर येणाऱ्या काळामध्ये आपलं हे बहीण भावाचं नातं असंच बहरत राहो ही भगवान श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. थँक्यू.